कौरवांनी भगवान श्रीकृष्णांना भोजनाला बोलवलं. बाबा म्हणे तू एक दिवस तरी आमच्याकडे भोजनाला ये. पण हे विदुराला ठाऊक होतं. विदुर आडवा गेला. देवा म्हणे तू त्यांच्याकडे कधी जाशील, मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे आला तर मला खूप आनंद होईल. म्हणून त्या दिवशी पंचपक्वान्न टाळून भगवान श्रीकृष्ण विदुराच्या घरी गेले. विदुराच्या घरी अन्न दशा होती. त्या दिवशी भाताच्या कण्या खाऊन ते तृप्त झाले. आणि फलदान देताना विदुर पत्नी एवढी भांबावली, ती केळी स्वतः खायला लागली आणि साल भगवान कृष्णाच्या तोंडात कोंबायला लागली. भान राहिलं नाही त्या भक्तीच. भगवान श्रीकृष्णाला खूप आनंद झाला की मी आज कृतकृत्य झालो. म्हणून विदुराच्या कन्या खाल्ल्या असतील, केळीची सालं खाल्ली असतील, परंतु कौरवांचं पंचपक्वान्न भगवान श्रीकृष्णांनी टाळलं. याच्या मागचं महाभारत जर आपण समजावून घेतलं तर परांणासारखा दोष सेवेकऱ्यांनी लावून घेऊ नये.